पुढील प्रमाणे आपण समलंब जो चौकोन आहे त्या चौकोनाचे क्षेत्रफळ आता आपण अभ्यासणार आहोत. कशाचे? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. तर बघा कृती इथे आपल्याला काय काय केलेले आहे. तर आपण इथे अशी कृती केलेली आहे की रेख ए बी, आता ही जी रेख आपल्याला ह्या चौकोनामध्ये दिसत आहे ती रेख ए बी एकरूप रेख डी सी, ही जी लांबी आहे रेख ए बी आणि एकरूप रेख डी सी असेल तर चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन काय करायचा आहे तर कागदावर तो काढायचा आहे. जो आपण हा जो चौकोन आहे तो कागदावर काढून घेतलेला आहे. चौकोन ए बी सी डी हा आपण इथे काढलेला आहे. आता पुढील माहितीनुसार आपण इथे घेतलेला आहे की इथे आपल्याला काय करायचं आहे की रेख ए पी, ही जी रेख ए पी दिसत आहे लंबरूप बाजू डी सी. आता रेख ए पी जी आहे ती लंबरूप कशावर आहे तर डी सी वरती आहे, जे आपल्याला दिलेल्या आकृतीवरून समजत आहे. मग बी क्यू, आता इथे आपण पाहू शकतो की बी क्यू हा बाजू डी सी वर आपण काढून घेतलेला आहे. बाजू डी सी वरती बी क्यू देखील आहे आणि ए पी देखील आपण काढून घेतलेला आहे. म्हणजे हे लंब आपण डी सी या बाजूंवरती जे दोन लंब आहे ते आहे ए पी आणि बी क्यू, हे दोन लंब आपण काढून घेतलेले आहे. मग लांबी ए पी बरोबर लांबी बी क्यू हे आपण काय मानायचे आहे तर एच हे मानायचे आहे. म्हणजे समलंब चौकोनाची उंची म्हणजे समांतर रेषेमधील अंतर जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. हे काय आहे तर समलंब चौकोनाच्या उंचीनुसार अंतर जे आपण ह्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून लंब वाढल्यामुळे एबीसीडी या चौकोनाच्या क्षेत्राचे 3 भाग आपण केलेले आहे. बघा 1, 2 आणि 3 भाग लंब वाढल्यामुळे या चौकोनाचे 3 भाग जे आहेत ते झालेले आहेत. म्हणून त्यापैकी डी पी ए आपण इथे बघू शकतो. डी पी ए व त्रिकोण काय आहे बी क्यू सी हे काय आहे तर काटकोन त्रिकोण आहेत. म्हणून ए बी क्यू, आता इथे आपण बघू शकतो की ए बी क्यू जो आहे इथे ए बी क्यू आणि पी हा काय आहे तर आपल्याला एक आयत मिळालेला आहे. म्हणून बिंदू जो पी आहे रेख क्यू डी सी वर आहेत. आता बिंदू जो पी आणि क्यू आहे कशावरती आहे रेख डी सी वरती आहे, जे आपल्याला ह्या आकृतीवरून दिसून येत आहे. मग इथे समलंब चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर त्याचे काय आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे एपीडी. एपीडी आपल्याला इथे दिसत आहे एपीडी अधिक एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे चौकोन जो आहे तो आहे ए पी क्यू आणि बी अधिक त्रिकोण बी क्यू सी, म्हणजेच असे 3 भाग जे आहेत ते आपल्या एका आयताचे झालेले आहेत. बरोबर 1/2 गुणिले लांबी डी पी गुणिले उंची अधिक लांबी पी क्यू गुणिले एच अधिक 1/2 बरोबर लांबी क्यू सी गुणिले एच, हे आपण सूत्रानुसार जे आहे ते घेतलेलं आहे. आता इथे आपण पाहू शकतो की इथे काय झालेलं आहे, एका ट्रायंगलचे 3 भाग झालेले आहे. म्हणून उंची बरोबर 1/2 डी पी अधिक पी क्यू अधिक 1/2 क्यू सी हे आपण कंसामध्ये घेतलेले आहे. मग 1/2 गुणिले एच कंसामध्ये लांबी डी पी अधिक लांबी 2 एल पी क्यू अधिक लांबी क्यू सी हे आपण इथे दिलेल्या आकृतीवरून घेतलेले आहेत. मग इथे आपण पाहू शकतो की बरोबर 1/2 गुणिले एच कंसामध्ये लांबी डी पी अधिक लांबी पी क्यू अधिक लांबी ए बी अधिक लांबी क्यू सी हे काय आहे लांबी पी क्यू बरोबर लांबी ए बी हे कशा आहेत तर समान आहेत, जे आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसत आहे. लांबी ए बी बरोबर लांबी पी क्यू हे समान आहेत. म्हणून 1/2 गुणिले एच बरोबर डी पी अधिक लांबी पी क्यू अधिक लांबी क्यू सी अधिक लांबी ए बी ह्या चारींचा आपल्याला काय करायचं आहे तर बेरीज करून घ्यायची आहे. मग ते पुढील प्रमाणे जे आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे. म्हणून 1/2 गुणिले एच म्हणजे उंची कंसामध्ये लांबी डी पी अधिक लांबी पी क्यू अधिक लांबी ए बी अधिक लांबी क्यू सी हे काय आहे तर लांबी पी क्यू बरोबर लांबी ए बी समान आहेत, जे आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसत आहे. म्हणून 1/2 गुणिले एच लांबी डी पी गुणिले अधिक लांबी पी क्यू अधिक लांबी क्यू सी आणि लांबी ए बी हे आपल्याला मिळालेले आहे. मग बरोबर 1/2 गुणिले एच
कंसामध्ये लांबी DC अधिक लांबी AB. मग चौकोन ABCD जो आपल्याला इथे दिसत आहे बरोबर 1/2 समांतर असलेल्या बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले H म्हणजेच उंची. आता इथे समांतर असलेल्या बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे चारही बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची आपल्याला इथे सूत्रानुसार घ्यायची आहे. म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले काय तर उंची, जी आपल्याला सूत्रानुसार काय करायची आहे दिलेल्या माहितीनुसार घ्यायची आहे, जी आपण इथे घेतलेली आहे. बघा आता यानुसारच दिलेल्या सूत्रानुसारच आपल्याला काय करायचं आहे, काय उदाहरणे जे आहे ते आपल्याला इथे सॉल्व करून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता मुलांना, पहिलं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते आहे एका समलंब चौकोनाच्या समोर भुजांची एक जोडी परस्परांना समांतर आहे. त्या भुजांमधील 6 सेंटीमीटर आहे अंतर व समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर. तर त्या चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला इथे काढायचे आहे. आणि आपण इथे एक आकृती काढून घेतलेली आहे. कुठली आपल्याला आकृती काढून घेतलेली आहे तर बघा, ही जी हा जो चौकोन आहे ते आपण इथे काढून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की काही माहिती जी आहे, जसं की आपण इथे बघू शकतो की आपल्याला भुजांमधील अंतर हे 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. भुजांमधील अंतर 6 सेंटीमीटर दिलेलं आहे व समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 7 व 8 सेंटीमीटर ही दिलेली आहे. म्हणून ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आता ही झाली दिलेली माहिती आणि यानुसार आपल्याला सूत्रांचा वापर करून ते चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून आता सूत्रानुसार आपण काय करणार आहोत तर जे चौकोनाचे क्षेत्रफळ आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत. तर पहा मुलांना, जे सूत्र आहे ते आपण इथे घेणार आहोत की समांतर भुजामधील अंतर बरोबर किती तर समलंब चौकोनाची उंची बरोबर 6 सेंटीमीटर जे आपल्याला दिलेली आहे आणि आपण ती इथे लिहिलेली देखील आहे. म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आहे 1/2 कंसामध्ये समांतर बाजूच्या लांबीची बेरीज आणि गुणिले उंची. तर इथे 1/2 कंसामध्ये 7 अधिक 8 गुणिले 6 दिलेल्या माहितीनुसार आपण सूत्रामध्ये किमती भरलेल्या आहेत. मग 45 यांचा आपण गुणाकार केलेला आहे. 45 चौरस सेंटीमीटर आलेलं आहे. आता जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत की एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची लांबी जी आहे 8.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे. मग त्याची उंची 4.2 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे एक आकृती काढणार आहोत आणि त्या आकृतीनुसार आपण इथे जे दिलेलं उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. तर बघा मुलांना, समलंब चौकोनाच्या समांतर बाजू आपल्याला दिलेल्या आहे ते आहे 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर. उंची आपल्याला दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर. आता आपल्याला दिलेल्या सूत्रानुसार आणि आकृतीद्वारे काय करायचं आहे, दिलेलं जे उदाहरण आहे ते आपल्याला इथे सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणून बघा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे की 1/2 कंसामध्ये समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले काय येणार आहे तर गुणिले उंची आलेली आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे तर किमती टाकायच्या आहे. तर आपण त्या इथे टाकून घेतलेल्या आहे. दिलेलं जे सूत्र आहे त्या सूत्रांमध्ये आपण किमती टाकलेल्या आहेत. त्या काय आहे तर 1/2 कंसामध्ये 8.5 अधिक 11.5 कंस पूर्ण ही माहिती आपल्याला दिलेली आहे गुणिले 4.2 ही प्रश्नामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. सूत्रामध्ये आपण ती भरून घेतलेली आहे. मग इथे आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणून बरोबर 1/2 कंसामध्ये 20.0 गुणिले 4.2 आपण इथे घेतलेले आहे. बरोबर काय येणार आहे तर 10 गुणिले 4.2 आलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्याचा गुणाकार करून घेतला म्हणून 42 सेंटीमीटर एवढं काय आलेलं आहे क्षेत्रफळ आलेलं आहे समलंब चौकोनाचं. आता जे तिसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे करून घेतलेलं आहे. आणि जे आपलं तिसरं जे एक्झाम्पल आहे ते असं आहे की चौकोन PQRS आपण इथे काढून घेतलेला आहे. चौकोन PQR आणि S जो आहे तो चौकोन आपण इथे काढून घेतलेला आहे. मग लांबी PQची जी आहे ती PQची लांबी आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर जे आपण इथे दर्शवलेली आहे. त्यानंतर PM लंबरूप बाजू SR लंबरूप SM
बरोबर 3 सेंटीमीटर दिलेले आहे. एस एमची जी लांबी आहे ते 3 सेंटीमीटर दिलेली आहे, जे आपण इथे चौकोनामध्ये भरून घेतलेली आहे. मग समांतरभुज बाजूमधील अंतर जे आहे ते किती आहे, तर ते 4 सेंटीमीटर आहे. हे जे अंतर आहे ते किती सेंटीमीटर आहे, तर 4 सेंटीमीटर आहे. मग तर चौकोन पी क्यू आर एसचे जे क्षेत्रफळ आहे, चौकोन पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. मग आपल्याला इथे सर्वात आधी समलंब चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला माहीत आहे. त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या आकृतीवरून आणि उदाहरणावरून आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे ते वापरून आपल्याला हे जे उदाहरण आहे ते इथे सॉल्व करून घ्यायचं आहे. बघा, दिलेल्या माहितीवरून आपण इथे काय केलेलं आहे, तर ह्या आकृतीमध्ये किमती टाकून घेतलेल्या आहेत. मग इथे आपण पाहू शकतो की दिलेलं जे क्षेत्रफळ आहे त्यानुसार आपण इथे काय केलेलं आहे, बघा, किमती टाकून घेतलेलं आहे. जी माहिती आहे ते आधी आपण इथे घेतलेली आहे. लांबी पी क्यू बरोबर 7 सेंटीमीटर जे उदाहरणामध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे. रेख पी एम लंबरूप बाजू एस आर, तसेच लांबी पी एम बरोबर किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर दिलेली आहे. मग एस एम जी लांबी आहे, ही एस एम लांबी आहे ती दिलेली आहे 3 सेंटीमीटर. मग पी एम एसमध्ये त्रिकोण पी एम एसमध्ये कोण मापकोन जर एम आहे तो आहे 90 अंश. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला किमती भरून घ्यायच्या आहेत. पी एस वर्ग, आता इथे आपण बघू शकतो पी एस वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक एस एम वर्ग. आता ह्या आपल्याला काय आहे, तर ह्या बाजूंची जी किमती आहे ते आपल्याला माहीत आहे, म्हणून ते आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार भरायच्या आहेत. तर इथे आपण पाहू शकतो पी एम वर्ग म्हणजे 4 वर्ग अधिक एस एम वर्ग 3 वर्ग 16 अधिक 9 किती होतात, तर 16 अधिक 9 होतात 25. 5 5 25. मग लांबी पी एस बरोबर आपल्याला किती मिळालेली आहे, 5 सेंटीमीटर मिळालेली आहे. मग दिलेला चौकोन समद्विभुज समलंब चौकोन असल्यामुळे कुठला चौकोन आहे हा, तर समद्विभुज चौकोन आहे. म्हणून लांबी पी एस, लांबी काय आहे, तर लांबी पी एस बरोबर लांबी क्यू आर बरोबर किती आहे, तर 5 सेंटीमीटर आहे. हे आपलं काय झालेलं आहे, तर पहिलं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आता बिंदू क्यू पासून बाजू एस आरवर आपण लंब काढून छेदनबिंदूला काय नाव दिलेलं आहे, तर टी हे नाव आपण इथे दिलेलं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये आपण ते दर्शवलेलं आहे. मग त्रिकोण क्यू टी आरमध्ये कोण टी किती असणार आहे, तर 90 अंश असणार आहे. हा जो टी आहे तो आहे 90 अंश. मग लांबी क्यू टी बरोबर 4 सेंटीमीटर हे दुसरं उदाहरण झालेलं आहे. तर आपण हे काय आहे, समांतरभुज चौकोन आपण इथे घेतलेला आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पुन्हा आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे सूत्र टाकणार आहोत. तर लांबी क्यू आर वर्ग बरोबर लांबी क्यू टी वर्ग अधिक लांबी टी आर वर्ग. मग आपण इथे किमती टाकून घेतलेल्या आहे. 5 वर्ग बरोबर 4 वर्ग अधिक टी आर ची किंमत माहीत नाहीये, म्हणून हे 1 व 2 या उदाहरणावरून आपण घेतलेलं आहे. मग इथे आपण पाहू शकतो की त्याच्या किमती आपण इथे टाकून घेतलेल्या आहे. तर बघा, इथे लांबी टी आर वर्ग हे आपल्याला माहीत नाहीये बरोबर. आपल्याला माहिती आहे की टी आरची जी किंमत आहे ती किती आहे, तर 25 वजा 16 बरोबर किती होतात, तर 25 वजा 16 जे आहे 25मधून आपण 16 वजा केलेलं आहे, आपल्याला 9 हे मिळालेलं आहे. मग लांबी टी आर बरोबर किती मिळालेली आहे, तर लांबी टी आर बरोबर 3 सेंटीमीटर जे आहे ते आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच बाजू एस आर बरोबर किती आहे, लांबी एस एम अधिक लांबी एम टी तसेच लांबी टी आर. मग त्या तिघांच्या जे किमती आहेत ते आपल्याला माहीत आहे की 3 अधिक 7 अधिक 3 लांबी एम टी एकरूप लांबी पी क्यू. हे जे एम टी आणि पी क्यू आहे त्या कशा आहेत, समान आहेत. त्यांची जी लांबी आहे, कुठली लांबी, तर आपण इथे बघू शकतो की लांबी एम टी, इथे आपण बघू शकतो लांबी एम टी आणि लांबी पी क्यू ही कशी आहे, एकरूप आहे, जी आपण इथे घेतलेली आहे. त्यानुसार आपल्याला इथे लांबी एम टी आणि लांबी पी क्यू ही एकरूप मिळालेली आहे. मग उत्तर जे आलेलं आहे ते आपलं काय आलेलं आहे, बघा, याची जी बेरीज आपण केलेली आहे 7 अधिक
3 अधिक 3 बरोबर किती आलेलं आहे 13 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजेच लांबी MT एकरूप लांबी PQचं माप किती मिळालेलं आहे आपल्याला तर 13 सेंटीमीटर एवढं मिळालेलं आहे. आता पुढचे देखील काही उदाहरणं आपण वापरणार आहोत आणि त्या आधारे आपण काय करणार आहोत तर जे एक्झाम्पल आहे दिलेलं ते सूत्रानुसार आणि आकृतीनुसार आपण इथे घेणार आहोत. तर बघा जो चौकोन आहे तो आपल्याला काढायला सांगितलेला आहे तो आहे PQRS. आपण इथे काढलेला आहे PQRS हा आपण इथे काढून घेतलेला आहे. मग आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की ज्या काही बाजू आपल्याला इथे दिलेल्या आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला माहीत आहे ते आहे 1/2 कंसामध्ये समांतर बाजूच्या लांबीचे बेरीज गुणिले उंची बरोबर 1/2 7 अधिक 13 गुणिले 4 म्हणून 1/2 कंसामध्ये 20 गुणिले 4. तर इथे 10 गुणिले 4 बरोबर समलंब चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे ते आलेले आहे 10 चौक 40 म्हणजे 40 चौरस सेंटीमीटर एवढं काय आलेलं आहे तर समलंब चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे ते आलेलं आहे. आता आपण आणखी पुढील माहिती घेणार आहोत आणि त्या आधारे देखील आपण काय करणार आहोत तर विविध सूत्र वापरून आपण समलंब चौकोन आता शिकलेलो आहोत. आता त्यानंतर आपण त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते देखील इथे अभ्यासणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आपल्याला माहीत आहे. हे काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ही आपण एक आकृती इथे काढून घेतलेली आहे. ती आहे जो ट्रँगल आहे म्हणजे त्रिकोण आहे PQR त्याला विभाजित करणारी एक रेखा आहे ती आहे PS. आता त्रिकोणाची जी उंची आहे ती दिली नाही परंतु त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. तर त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते कसे काढतात ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्यानुसार त्रिकोण ABCच्या बाजूची लांबी जी आहे ती आहे ABC आहे. या त्रिकोणाची परिमिती जी आहे ती परिमिती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. बघा परिमिती बरोबर काय आहे तर S बरोबर 1/2 कंसामध्ये A अधिक B अधिक C कंस ऋण. आता हे ABC हे आपण इथे काय केलेले आहे काढून घेतलेले आहे. कुठे एक ट्रँगल आपण काढलेला आहे त्रिकोण काढलेला आहे ABC त्याची जी परिमिती आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणून स्मॉलमध्ये ABC आपण इथे घेतलेला आहे. आता त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे वर्गमूळामध्ये S कंसामध्ये S वजा A दुसऱ्या कंसामध्ये S वजा B आणि तिसऱ्या कंसामध्ये S वजा C हे काय आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे ज्याचे सूत्र आपल्याला इथे माहिती असायला हवे. त्यानुसार जे आपल्याला किमत्या दिल्या जाईल किंवा त्याचं माप दिलं जाईल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळानुसार हे सूत्र आपल्याला माहीत असेल तर आपण काय करणार आहोत तर दिलेले उदाहरणं जे आहेत ते आपण सॉल्व करून घेणार आहोत. म्हणून इथे या सूत्राला हिरोचे सूत्र असे देखील म्हणतात. हे जे सूत्र आहे या सूत्राला हिरोचे सूत्र असे देखील म्हणतात. म्हणून हे सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला जो पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे ते असं आहे की एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर 26 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे आपल्याला काय करायचे आहे क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणून बघा आपण इथे एक त्रिकोण घेतलेला आहे त्याचं नाव आहे ABC. मग आपल्याला त्याचं बाजू जी आहे ती माहिती आहे. त्याची बाजू किती आहे 25 सेंटीमीटर 17 सेंटीमीटर आणि 26 सेंटीमीटर म्हणजे त्रिकोणाचे जे तिन्ही बाजू आहेत त्या तिन्ही बाजूची लांबी जी आहे ते आपल्याला माहीत आहे. क्रमानुसार ते किती आहे तर 25 17 आणि 26. लांबी तर आपल्याला माहिती आहे पण त्याचे क्षेत्रफळ आपल्याला माहीत नाही म्हणून त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलेले आहे. आणि आपण जे आता हिरोचे जे सूत्र बघितलेलं आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत तर हे जे एक्झाम्पल आहे क्षेत्रफळ जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ ते आपण इथे काढून घेणार आहोत. मग आपल्याला माहीत आहे A बरोबर किती आहे तर A बरोबर आहे 17 B बरोबर 25 आणि C बरोबर आहे 26. ही जी माहिती आहे ती आपल्याला ह्या ट्रँगलमध्ये आपण ती घेतलेली आहे ती उदाहरणामध्ये देखील दिलेली आहे. मग परिमितीचे सूत्र बरोबर S बरोबर A अधिक B अधिक C छेद 2 हे आहे परिमितीचे
सूत्र. अर्धपरिमिती जे सूत्र आहे ते आपण इथे काय केलेलं आहे तर त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपण इथे टाकून घेतलेल्या आहे. म्हणून 17 अधिक 25 अधिक 26 छेद 2 बरोबर याची बेरीज आपण केलेली आहे 68 छेद 2. 2ने आपण 68ला भागितलेला आहे, उत्तर आलेलं आहे 34. तर हा आपला भागाकार आलेला आहे. म्हणून त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते हेरोचे जे क्षेत्रफळ आहे सूत्र आहे ते आपण इथे वापरलेलं आहे. वर्गमुळामध्ये एस कंसामध्ये एस ए वजा ए एस वजा बी एस वजा सी हे हेरोचे सूत्र जे आहे ते वापरून आपल्याला हे उदाहरण आपण सोडून घेतलेलं आहे. वर्गमुळामध्ये एसची किंमत दिलेली आहे 34 जे आपण इथे काढून घेतलेली आहे. मग कंसामध्ये 34 वजा 17 कंस पूर्ण 34 वजा 25 34 वजा 26 दिलेल्या माहितीनुसार आपण सूत्रामध्ये किमती भरलेल्या आहे. म्हणून 17 गुणिले 34 मधून 17 गेले 17 34 मधून 25 गेले 9 वजा 34 मधून 26 गेले 8. तर वर्गमुळामध्ये 34 गुणिले 17 गुणिले 9 गुणिले 8 हे आलेलं आहे. मग 17 गुणिले 2 गुणिले 17 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे याचे आपण काय केलेलं आहे वर्गमूळ काढून घेतलेलं आहे. मग वर्गमुळामध्ये 17चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग आपण इथे करून घेतलेला आहे. वर्गमुळामध्ये त्या किमती आपण इथे घेतलेल्या आहेत. आता याचा जो वर्ग आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर 17चा जो आहे तो इथे 17 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आपण इथे घेतलेले आहेत. तर याचा जो गुणाकार आहे तो आपला आलेला आहे 17 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तसंच गुणाकार आपण केलेला आहे 204 चौरस सेंटीमीटर आलेला आहे. आपल्याला जे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितले होते ते आपण इथे काढलेले आहे. तो आलेला आहे 204 चौरस सेंटीमीटर. एवढं आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे ते मिळालेलं आहे. आता पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर हे जे एक्झाम्पल आहे ते आकृतीच्या सहाय्याने देखील समजून घेणार आहोत. तर बघा इथे आपण एक आकृती काढलेली आहे. एका भूखंडाची आकृती आहे आणि मापे आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे. बघा जो LM आहे तो 60 सेंटीमीटर दिलेला आहे, 60 मीटर दिलेला आहे आणि जो लांबी MN आहे जी लांबी MN आहे ते देखील किती दिलेले आहे आपल्याला 60 मीटर दिलेली आहे. मग लांबी LN जी आहे इथे आपण पाहू शकतो लांबी LN आहे ती 96 मीटर दिलेली आहे. मग लांबी OP जी आहे ती लांबी OP आपल्याला 70 मीटर दिलेली आहे. तर भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते भूखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला इथे काढायचं आहे. मग आपल्याला त्याचं सूत्र माहिती आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलेले आहे आणि आपल्याला इथे LM लांबी माहिती आहे, तसेच लांबी LN माहिती आहे, लांबी MN व लांबी OP देखील आपल्याला इथे माहीत आहे. मग या चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे त्या इथे आपण काढून घेणार आहोत. भूखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला इथे काढायचं आहे. बघा या आकृतीत LMN व त्रिकोण LOA तयार झालेले आहेत. आता इथे दोन जे त्रिकोण आहेत ते आपण इथे पाहू शकतो. जे दोन त्रिकोण इथे तयार झालेले आहे ते बघा काय आहे तर त्रिकोण LMN इथे बघू शकतो LMN व जो दुसरा त्रिकोण आहे तो देखील तयार झालेला आहे LON. हे दोन त्रिकोण आपल्याला ह्या चौकोनामध्ये जे आहे ते आपण इथे दाखवलेले आहे, जे आपण इथे बघू शकतो. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की त्रिकोण LMNच्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला माहीत आहे. कशाची LMNची सर्व बाजूंची जी लांबी आहे ते आपल्याला माहीत आहे. म्हणून हेरोचे सूत्र आपण इथे वापरलेले आहे आणि हेरोचे सूत्र वापरून आपल्याला काय करायचे आहे तर हेरोचे सूत्र वापरून आपल्याला दिलेलं जे उदाहरण आहे ते दिलेल्या किमती आपण टाकून हे सॉल्व करून घेतलेलं आहे. म्हणून त्रिकोण LO आणि N मध्ये LN हा काय आहे, LN हा त्याचा पाया आहे त्या त्रिकोणाचा. मग लांबी OP ही उंची घेऊन आपण काय केलेलं आहे तर त्रिकोण LON चे क्षेत्रफळ सर्वात आधी आपल्याला LON चे क्षेत्रफळ जे आहे त्रिकोण LON चे क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे. मग आपण ते दिलेलं काढलेलं आहे. तर बघा ते आपण अशा पद्धतीने इथे काढून घेतलेलं आहे. आपण इथे पाहू शकतो की आपल्याला त्रिकोण LONचं काय करायचं आहे आपल्याला जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. म्हणून LMNची अर्धपरिमिती किती आहे तर S बरोबर 60 गुणिले 60 गुणिले 96 छेद 2 बरोबर याची बेरीज किती झालेली आहे 216 छेद 2.
आपण 2 ने 216ला भागितलेला आहे, मिळालेला आहे आपल्याला किती, तर आपल्याला मिळालेला आहे 108 मीटर. मग हेरोच्या सूत्रानुसार आपण किमती टाकून घेतलेलं आहे. बघा, त्रिकोण LMN चे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे, तर वर्गमुळामध्ये 108, कंसामध्ये 108 वजा 60, कंसामध्ये 108 वजा 60, कंसामध्ये 108 वजा 96. मग आपण हे वजा केलेले आहे 108 गुणिले 48 गुणिले 48 गुणिले 12 हे वर्गमुळात आपल्याला मिळालेले आहे. मग कंसामध्ये गुणिले 12 गुणिले 9 गुणिले 48 गुणिले 48 गुणिले 12 हे वर्गमुळात आपल्याला मिळालेलं आहे. मग पुढील जो आपली स्टेप आहे त्यानुसार आपण इथे बघू शकतो की त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल LMN जो आहे तो 12 गुणिले 3 गुणिले 48 आपण इथे काढलेला आहे. 12 गुणिले 3 गुणिले 48 हा आपल्याला मिळालेला आहे त्रिकोण LMN. मग त्याचे आपल्याला काय करायचे आहे, तर 12 गुणिले 3 गुणिले 48 याचा आपण गुणाकार करून घेतलेला आहे. तर आपल्याला काय मिळालेलं आहे, 1728 चौरस सेंटीमीटर हे आपण काय काढलेलं आहे, तर भूखंड क्षेत्रफळ, भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 1728. एवढं आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ जे आहे ते इथे काढलेलं आहे. आता पुढील आता इथे आपण पाहू शकतो की 17 सेंटीमीटर जे आहे एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर किती आहे, 1/2 पाया गुणिले उंची. मग 1/2 गुणिले 96 गुणिले 70 आपण इथे घेतलेले आहेत. म्हणून 96 गुणिले 35 आपण 2 ने 70ला भागितलं, मग 35 मिळालेलं आहे. तर इथे आपल्याला 3360 चौरस मीटर मिळालेलं आहे. किती क्षेत्रफळ, तर 3360 चौरस मीटर एवढं आपल्याला काय मिळालेलं आहे, तर भूखंड जो आहे चौरस सेंटीमीटर तेवढं 3360 एवढं मिळालेलं आहे. मग भूखंड किती आहे, भूखंड LMNO चे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. ते एरिया ऑफ ट्रायंगल LMN अधिक एरिया ऑफ ट्रायंगल LNO हे आपण काढून घेतलेलं होतं. म्हणजे अर्ध्या भागाचं क्षेत्रफळ जे आहे ते आपण आधी काढून घेतलेलं होतं. म्हणून या भागाचं क्षेत्रफळ आणि या भागाचं क्षेत्रफळ, या दोन्ही भागाच्या क्षेत्रफळाचा आपण काय करणार आहोत, तर बेरीज करून घेणार आहोत. म्हणजे इथे आपण ट्रायंगल जो त्रिकोण आहे LMN याचं आधी क्षेत्रफळ काढून घेतलं होतं. त्यानंतर ट्रायंगल LNO चे देखील आपण क्षेत्रफळ काढून घेतलं होतं. आता त्याची किमती आपण इथे टाकलेलं आहे. पहिलं जे क्षेत्रफळ आपण काढलेलं होतं ते कशाचं होतं, तर एरिया ऑफ ट्रायंगल LMNचं होतं, जे आपण काढलेलं होतं 1728 अधिक एरिया ऑफ ट्रायंगल LNO चे जे क्षेत्रफळ आहे ते आहे 3360. मग याची जी बेरीज आहे ती आता आपल्याला करायची आहे आणि ती त्याची बेरीज आलेली आहे 5088 चौरस सेंटीमीटर. मग इथे आपल्याला भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला किती मिळालेले आहे, तर आपल्याला भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते मिळालेले आहे 5000. किती मिळालेले आहे, तर भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला 5088 चौरस सेंटीमीटर एवढं आपल्याला भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते मिळालेलं आहे. आता पुढील काही उदाहरणाद्वारे देखील आपण इथे काय करणार आहोत, तर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे ते इथे आपण समजून घेणार आहोत. तर बघा, एक आपल्याला इथे चौकोन दिलेला आहे, तो आहे PQRS. इथे आपण करून घेतलेला आहे चौकोन, काढून घेतलेला आहे चौकोन PQRS. बघा, PQRS हा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी PSR मध्ये S जो आहे तो 90 अंशाचा आहे. जो कोण S आहे तो किती अंशाचा आहे, तर 90 अंशाचा आहे. जी माहिती आहे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे की S जो त्रिकोण आहे तो 90 अंशाचा आहे. नंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार लांबी PR वर्ग बरोबर लांबी PS वर्ग अधिक लांबी SR वर्ग. मग हा पायथागोरसच्या सूत्रानुसार 36 वर्ग अधिक 15 वर्ग बरोबर 1296 अधिक 225. त्याची बेरीज झालेली आहे इथे, त्याची बेरीज झालेली आहे 1521. हे पायथागोरसच्या सूत्रानुसार प्रमेयानुसार आपण केलेलं आहे. मग लांबी PR बरोबर किती मिळालेली आहे, तर लांबी PR बरोबर आपल्याला मिळालेली आहे 39 मीटर.
लांबी पी आर बरोबर किती मिळालेली आहे तर 39 मीटर एवढी मिळालेली आहे. मग त्रिकोण पी क्यू आरचे जे क्षेत्रफळ आहे ते काढण्यासाठी आधी आपण काय करूया तर अर्धपरिमिती आधी आपल्याला काढावी लागेल. अर्धपरिमिती मग आपण इथे अर्धपरिमिती देखील काढून घेतलेली आहे. बघा त्रिकोण पी आर क्यूचे जे अर्धपरिमिती आहे ते आहे एस बरोबर जे सूत्र आहे ते 39 अधिक 56 अधिक 25/2. याची बेरीज जी आहे ते आपण केलेली आहे 120/2. 2ने आपल्याला 120ला भागायचं आहे. भागाकार आलेला आहे 60 मीटर. मग त्रिकोण पी क्यू आरचे जे क्षेत्रफळ आहे हिरोच्या सूत्रानुसार वर्गमुळामध्ये एस कंसामध्ये एस वजा ए एस वजा बी एस वजा सी. आता इथे आपल्याला सूत्रानुसार माहिती भरायची आहे. म्हणून त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोच्या सूत्राचा वापर करून आपण वर्गमुळामध्ये 60 कंसामध्ये 60 वजा 39 60 वजा 56 60 वजा 25 हे आपण हिरोच्या सूत्रानुसार घेतलेलं आहे. मग बरोबर वजा केलेले आहे 60 21 गुणिले 4 गुणिले 35 हे वर्गमुळामध्ये आपण घेतलेले आहे. आता त्याचा गुणाकार आपण करूयात. तर वर्गमुळामध्ये 15 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 5 हे वर्गमुळामध्ये आलेले आहे. याचे अवयव आपण पाडून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की वर्गमुळामध्ये 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 5 हे वर्गमुळामध्ये आलेले आहे. बरोबर हे 3 आपण घेतलेले आहे 5 गुणिले घेतलेले आहे गुणिले 4 गुणिले 7 हे आपण घेतलेले आहे. त्याचा गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे. तो गुणाकार आलेला आहे 420 चौरस सेंटीमीटर. मग तसेच त्रिकोण पी एस आरचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे 1/2 पाया गुणिले उंची हे त्याचं सूत्र आहे. मग 1/2 गुणिले 15 गुणिले 36 आपण इथे घेतलेला आहे. त्याचा गुणाकार केलेला आहे 15 गुणिले 18 हा आलेला आहे. मग 15 गुणिले 18 बरोबर किती तर 270 चौरस सेंटीमीटर. मग इथे चौकोन पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण पी एस आरचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण पी आर क्यूचे क्षेत्रफळ जे आपण इथे काढून घेतलेले आहे ते आता आपण जे पी क्यू त्रिकोण पी एस आरचे क्षेत्रफळ 420 आपण काढलेले आहे आणि त्रिकोण पी आर क्यूचे जे क्षेत्रफळ आहे ते 270 आपल्याला मिळालेले होते. त्यांची बेरीज आपण इथे करून घेतलेली आहे आणि त्यांची बेरीज झालेली आहे 690. म्हणजे आपल्याला इथे चौकोन पी क्यू आर एसचे जे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं होतं ते क्षेत्रफळ आलेलं आहे 690 चौरस सेंटीमीटर.